विकास। रत्नागिरीतील रसिक कलाकारांसाठी आर्च एंटरप्राइजेस आणि समर्थ इन्व्हेस्टमेंट नवी पर्वणी आणली असून 2023 आणि 24 या वर्षातील 12 कार्यक्रमांच्या मालिकेतील तिसरे आणि अखेरचे पर्व रत्नागिरीत होत असून त्यानिमित्ताने शिवकल्याण राजा चे प्रथम नृत्य स्वरूपामध्ये रत्नागिरीकरांना पाहायला मिळणार असल्याने रसिकांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन संकल्पनाकार विनीत गोरे यांनी केले आहे। नमस्कार, मी विनीत श्रीकांत गोरे। आमच्या आर्च एंटरप्राइजेस या संस्थेतर्फे आणि रत्नागिरी स्थित समर्थ इन्व्हेस्टमेंट्स या संस्थेसोबत आम्ही शिवकल्याण राजा प्रथमच नृत्य स्वरूपात हा कार्यक्रम येत्या रविवारी 16 जूनला संध्याकाळी 6 वाजता आपल्या रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजिलेला आहे। शिवरायांच्या राज्याभिषेकाचं हे 350वे वर्ष आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात या सुनिमित्ताने 12 कार्यक्रम करावेत हा आमचा एक प्रयत्न आहे, आमचा संकल्प आहे आणि त्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी हे तिसरं आणि शेवटचं पर्व ह्या वर्षातलं आम्ही रत्नागिरीपासून शुभारंभित करीत आहोत। पहिल्या पर्वात आम्ही पश्चिम महाराष्ट्रात 4 कार्यक्रम केले, दुसऱ्या पर्वात मुंबई आणि रायगड जिल्ह्यात कार्यक्रम केले 4 आणि ह्या आता तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वात सुरुवात रत्नागिरीपासून करून नाशिक, ठाणे आणि मुंबई अशा पद्धतीने उरलेले 3 कार्यक्रम आम्ही करणार आहोत। शिवरायांच्या 300व्या राज्याभिषेकाचं जेव्हा वर्ष होतं 1974 साली, त्या वर्षी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता दीदी मंगेशकर यांच्या आवाजाने पावन झालेली, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने नटलेली आणि पद्मविभूषण शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्या ओजस्वी वाणीने अलंकृत अशी शिवकल्याण राजा ही महानिर्मिती महाराष्ट्राने अनुभवली, घराघरात मनामनात ती रुजली। त्याच महानिर्मितीमधली सर्व गाणी म्हणजे प्राणी मात्र झाले दुःखी, जयदेव जयदेव जय जय शिवराया, गुणी बाळ असा, हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, सरणार कधी रण, त्यानंतर वेडात मराठे वीर दौडले सात, इंद्रजिमी जंबपर शतकांच्या यज्ञातून उठली, आनंद वनभुवनी आणि निश्चयाचा महामेरू, ही सर्व 10च्या 10 गाणी आपल्याच रत्नागिरीतली माहेरवाशीण वैशाली पोद्दार हिने संरचित केलेली आहे। आर्च एंटरप्राइजेसने संकल्पित केलेल्या 2023 आणि 24 या वर्षामधील 12 कार्यक्रमांच्या मालिकेतील तिसरे आणि अखेरचे पर्व या वर्षी 16 जून ते 20 जून या दरम्यान संपन्न होणार आहे। या पर्वामध्ये सर्वात पहिला कार्यक्रम रविवार 16 जून 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये होणार आहे। भारतरत्न लता मंगेशकर, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि भाव गंधर्व पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर या प्रतिभावंतांनी निर्मलेल्या शिवकल्याण राजा या महानिर्मितीमधील प्राणी मात्र झाले दुःखी पासून निश्चयाचा महामेरू पर्यंतच्या सर्व 10च्या 10 गीतांवर वैशाली पोद्दार या आणि त्यांच्या शिष्यांगणा नृत्य प्रस्तुती या कार्यक्रमामध्ये सादर करण्यात आहेत। तर सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक श्रीराम केळकर शिवचरित्र कथन करतील। शिवकल्याण राजा प्रथमच नृत्य स्वरूपात या शीर्षकांअंतर्गत सादर होणाऱ्या सोहळ्यामध्ये देखणे, नेपथ्य, नेत्रदीपक, नृत्य संचरणा तितकीच कल्पक अशी प्रकाश संरचना आणि ओजस्वी वाणीतून सामोरे आलेले शिवचरित्र तमाम रत्नागिरीकरांनी घ्यावा असे आवाहन आर्च एंटरप्राइजेस आणि समर्थ इन्व्हेस्टमेंट यांच्या वतीने संकल्पनाकार विनीत गोरे यांनी केले आहे। आणि या सर्व 10 गाण्यांवर 10 ते 12 नृत्यांगना वेगवेगळ्या पद्धतीच्या संरचना उत्तम रीतीने सादर करतात। प्रकाश योजना आणि त्याचबरोबर वालावलकरांची नेपथ्य आणि ह्या सर्व संरचना यामुळे एक वेगळं वातावरण तयार होतं आणि ही सर्व गाणी शिवचरित्राचा हा प्रवास सामोरा आणतात। शिवचरित्राचं कथन सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक श्रीराम केळकर हे या निमित्ताने करतात। त्यामुळे पुन्हा एकदा शिवचरित्राची उजळणी होते, शिवचरित्राचा आपल्याला आनंद मिळतो आणि पुन्हा एकदा आपण त्याच्यामधून प्रेरणा घेतो। तेव्हा या 350व्या वर्षानिमित्त खास आयोजिलेल्या कार्यक्रमाला सर्वांनी यावं हे मी आवाहन करतो आणि सर्वांनी येण्यासाठी म्हणून हा आम्ही कार्यक्रम संपूर्णपणे विनामूल्य प्रवेश धर्तीवर ठेवलेला आहे। तेव्हा एक दिवस अगोदर म्हणजे शनिवारी 15 तारखेपासून नाट्यगृहावर याच्या विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध होणार आहेत।
त्या सर्वांनी घेऊन, कारण त्याच्यावर तुमचं आसन क्रमांक लिहिलेला असणार आहे, त्यामुळे आसन क्रमांकधारी विनामूल्य प्रवेशिका घेऊन सर्वांनी रविवारी संध्याकाळी यावं. आबालवृद्धांनी यावं. सध्या सुट्ट्या संपत आल्या किंवा संपलेल्या जरी असल्या तरी परीक्षांचा काळ नाहीये, रविवार आहे, त्यामुळे आपल्या लहानग्यांना सोबत घेऊन यावं. त्यांनाही पुन्हा एकदा शिवचरित्राची महती या निमित्ताने कळावी असं मी विनम्रपणे आवाहन आमच्या आर्च एंटरप्राइजेसच्या संयोजिका अर्चना गोरे, मी याची संकल्पना मांडली तो मी विनीश श्रीकांत गोरे, आमचे प्रमुख मार्गदर्शक अभिजित सरदेसाई सर, समर्थ इन्व्हेस्टमेंटच्या प्रिया थेटे, अनिरुद्ध थेटे, गौरी जोशी आणि निलेश जोशी या सर्वांमार्फत मी करतो आहे. सारस्वत बँकेचं शीर्षक प्रायोजकत्व लाभल्यामुळे आम्ही विनामूल्य कार्यक्रम करू शकतो आहोत, त्याबद्दल त्यांचे आम्ही विशेष ऋणनिर्देश व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर रत्नागिरी स्थित अनेक सामाजिक संस्था या निमित्ताने आम्हाला जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांचे देखील बरेच कार्यकर्ते या निमित्ताने येणार आहेत. नागरिकांनी देखील उदंड प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती. आणि आता पाहूया शिवकल्याण राजाची एक झलक खास कोकण 24 तास न्यूज चॅनलच्या दर्शकांसाठी. आर्च एंटरप्राइजेस आणि नुपूर कथक अकादमी संयुक्त विद्यमाने सहर्ष सादर करीत आहोत शिवकल्याण राजा. जयदेव जयदेव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. श्री जगदंबाजी स्तव शुंभादिक भक्षी दशमुख मर्दुनि जी श्री रघुवर सौरक्षी. हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. अभिनंदना तव चरणी भक्तीचा चर्ची चंदना गूढाशा पुरवी ज्ञान कथू शकतो जा. हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. घायाळ झालेला देह आणि विद्ध झालेलं मन यांचा परस्परात सुरू असलेला संवाद, एकाच बाजीप्रभूंची ही दोन रूप, आमच्या कुसुमाग्रजांनी त्याचं अत्यंत योग्य शब्दात केलेलं वर्णन. वेडात मराठे वीर दौडले सात. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.